मातीचा सुगंध. प्रकरण 1. पहाटेचा गाव. पहाटेची वेळ होती. पाखरं किलबिलत होती आणि गावाच्या कडेला असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरातून मंद घंटानाद येत होता. गावाचं नाव होतं देवरे. मातीचा सुगंध दरवळलेला. झाडांच्या पानांवर दवबिंदू चमकत होते. रामू नावाचा तरुण शेतकरी अंगणातल्या विहिरीजवळ बसून चहाचा घोट घेत होता. आई म्हणाली, "अरे रामू, आज पेरणी सुरू करायची ना? सूर्य वर आला की बैल हाक." रामू हसून म्हणाला, "हो आई, आज देवाचं नाव घेऊन सुरुवात करूया." थोड्याच वेळात तो आपल्या 2 बैलांना जू लावून शेताकडे निघाला. रस्त्यात त्याचा मित्र गणू भेटला. गणू म्हणाला, "अरे राम्या, आज आपण जुनी विहीरही पाहूया का? लोक म्हणतात रात्री तिथं काहीतरी दिसतं." रामू हसला, "तू आणि तुझ्या गोष्टी. दिवसा काही भूतप्रेत लागत नाही." दोघं हसत शेताकडे निघाले. संपूर्ण गाव जागं झालं होतं. बायका पाण्यासाठी विहिरीकडे, मुलं शाळेच्या तयारीत आणि आभाळात हळूहळू उगवता सूर्य. पण त्या दिवसाची सकाळ वेगळी ठरणार होती. कारण शेताच्या कडेला काहीतरी जुनं, विस्मरणात गेलेलं रहस्य उलगडणार होतं.